भंडाऱ्यात माणुसकीला काळीमा, 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न। 3 वर्षांच्या बालिकेचा आरडाओरडा अन नराधम रोहित वासनिक जागीच जाळ्यात। नराधमावर उपचार करू नका, भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये संतप्त नागरिकांचा ठिय्या। भंडाऱ्याची मुख्य बाजारपेठ ठप्प, सुरक्षेत वाढ। भंडाऱ्यातून आज एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी बातमी समोर येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण भंडारा जिल्हा हादरलाय। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला जागीच पकडून चोप दिला, तर रुग्णालयात 7 तास हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। या घटनेने संपूर्ण सत्य आणि सध्या भंडाऱ्यातील परिस्थिती काय आहे पाहूया त्या सविस्तर रिपोर्टमध्ये। भंडारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली। एका 30 वर्षीय नराधमाने अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्या मुलीला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। मात्र बालिकेने प्रसंगावधान राखून आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक तातडीने तेथे धावून आले। नागरिकांनी आरोपीला रंगे हात पकडून चांगलाच चोप दिला। जमावाच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात आरोपीने स्वतःला टाइल्सच्या तुकड्याने मारहाण करून जखमी करून घेतले। आरोपीचे नाव 30 वर्षीय रोहित वासनिक असे असून तो अविवाहित आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे। घटनेनंतर पीडित चिमुकली आणि जखमी आरोपी या दोघांनाही उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले। ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच शेकडो नागरिक मेडिकल कॉलेजच्या आवारात जमा झाले। नराधम आरोपीवर उपचार करू नका आणि त्याला तत्काळ नागरिकांच्या स्वाधीन करा अशी आक्रमक भूमिका घेत संतप्त जमावाने रुग्णालयात ठिय्या मांडला। यामुळे रुग्णालयात जवळपास 7 तास अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस मुख्यालय, राखीव पोलीस दल आणि इतर पोलीस ठाण्यांतून अतिरिक्त पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता। वाढता तणाव पाहून प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक मोरे, उपविभागीय अधिकारी तिखे आणि मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर दुधगावकर यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे व त्याला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री 11 वाजताच्या सुमारास नागरिकांचा रोष शांत झाला। या घटनेच्या निषेधार्थ आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज भंडाऱ्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असून मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण भंडाऱ्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी एकमुखी मागणी आता नागरिक करत आहेत। प्रशासनाने कठोर कारवाईचे आश्वासन दिले असले तरी या घटनेच्या निषेधार्थ आज अख्खा भंडारा कडकडीत बंद आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।